बाबा ये. सत्यनाम बाबा. शरणम हृदयम. या थांबा, प्रसाद घेऊन जा एक एक फळ. हो गेली का सगळी? काय चाललंय तुमचं? बाकीचं राहिलं पण स्वतःकडे लक्ष द्या, जेवणाकडे लक्ष द्या. दुपारी पण जेवला नाहीयेत, नुसतं त्या माणसांची गाराणी ऐकत बसलाय. लालीजी, खाणं पिणं माझ्यासाठी खूप क्षुल्लक गोष्टी आहेत. मी भगवंताचा अवतार आहे. भगवंत माझ्याकडून सगळं करून घेतोय. जेवणाचंही तोच बघून घेईल, तोच माझा तारणार आहे. एक काम करा, ते जे पैसे आहेत ते नीट ठेवा. मी नाही हात लावणार त्या पैशाला. लोकांना फसवून लुबाडून त्यांच्या भावनांशी खेळून मिळवलेला हा पैसा आहे ना, मला नकोय. लालीजी, काय बोलताय तुम्ही? तो भक्तांचा पैसा आहे. आता मी काय त्यांच्या खिशात हात घालून पैसे काढून घेतलेत का? त्यांनी स्वतःहून दिलेत, स्वखुशीने दिलेत. दान म्हणतात त्याला. तरी पण मला नकोय. आप्पा काय म्हणत होते? आप्पा म्हणत होते तुम्ही पैसे कुठे ठेवलेत. मला विचारत होते गोपाळ दादाच्या जवळ जे पैसे येतात ना ते कुठे. लय भामट्या म्हातारा. आप्पा, आप्पा. काय झालं वाढत? आप्पा, हे पैसे दागिने तुमच्याकडे ठेवा. हे मी? होय, तुम्ही. मला जाणीव झाली आहे हे दागिने पैसे तुमच्याकडे सुरक्षित राहतील. त्यामुळे आजपासून हे दागिने पैसे सांभाळायची जबाबदारी तुमची. हा, खरंच? बाई किती ती बापावर माया. हा गोपा गोपू, मी म्हणलंच बरं का नुसती कुरडी माया नाही लावणार मा गोपू कधी. सगळी जबाबदारी यांच्यावर दिली ना तू, सुरक्षित राहतील बरं का पैसे. आता लेकरा, शेवटी तुला कळलंच बघ की यो समजा पैसा आहे ना बापाकडे सुरक्षित राहील. होय आप्पा, मला ईश्वरानं आदेश दिला होता की आप्पांकडेच पैसे ठेव, त्यांच्याकडे सुरक्षित राहतील. आप्पा, हे पैसे भक्तांच्या सेवेसाठी वापरायचे, जनकल्याणासाठी वापरायचे. त्या पैशातला 1 रुपया जरी इकडे तिकडे झाला, पैशांची अफरातफर झाली, तर ज्या माणसाकडे पैसे ठेवायला दिलेत तो माणूस जीवानेशी जाईल. हा का बाई? होय. येतो. शुभरात्री आई. शुभरात्री.